पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आणि आता आपण निघालेलो आहोत चालतच रूमवरून गणपतीच्या दर्शनासाठी। तर इथून वॉकिंग 5 मिनिटावरच मंदिर आहे, तिथे आपण चाललो आहोत। दाखवते ते पर्व ते सर्व चाललेलं आहे। जाऊ दर्शन वगैरे घेऊया, नंतर तिकडचं बीच वगैरे सर्व तुमच्यासोबत शेअर करते। चला तर हा इथून असा गावातून थोडासा रस्ता आहे जो मंदिराकडे जातो। मंदिर आणि बीच असं सुंदरशी हवाही सुटलेली आहे। आपण आता जाऊया, आता समोरच मंदिर आहे तुम्हाला दिसेल। आणि आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामधून एंट्री केलेली आहे, तर आपण जाऊया मंदिराकडे। आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या ठिकाणी आणि समोरच मंदिर आहे आणि साईडला समुद्र खूपच मस्त असा दिसत आहे। व्ह्यू एकदम खूप सुंदर आहे, तुमच्याशी तोही मी शेअर करते, आधी तुम्हाला दाखवते। आपण आता लाईनमध्ये राहूया, चप्पल वगैरे करते तिथे स्टँडवर। चप्पल स्टँड आहे फ्रीमध्ये, ती चप्पल आपण ठेवू शकता। त्याच्यानंतर आपण पुढे जायचं आहे। आता आपण लाईनीमध्ये चाललेलो आहोत, बघू शकतात। गर्दी तर तशी नाही आहे कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे, म्हणून असेल कदाचित। पप्पा चाललेले आहेत, पप्पा चालतात पुढे। पप्पा, गणपतीपुळेला येऊन तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटलं, समुद्र किनारा आहे, हवा सुंदर निघालेली आहे, गणपतीचं दर्शन प्रसन्नपणाने घ्यावं असं वाटतं। पप्पा शांतपणे प्रसन्नतेने गणपतीचं दर्शन घेत आहेत। आता आपण एंट्रन्सला आलेलो आहोत, हे बघा। आता कॅमेरा बंद होईल, चला नंतर बोलते तुमच्याशी। तुम्ही बघू शकता आपण कुठे आलेलो आहोत। आपण आलेलो आहोत आता गणपतीपुळेला। हे तुम्हाला बाहेरून व्ह्यू दिसत असेल गणपतीपुळेचा। आणि इथे आहे समुद्र, खूप मस्त असं समुद्र आहे आणि लाटा बघा किती जोरात येत आहेत, तुम्हाला दिसत असतील। अरे पाण्यात खराब होईल कपडे। दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे गणपतीचा। आणि मेन म्हणजे आम्हाला आरती मिळालेली आहे ना, पूर्ण आरती आम्हाला मिळालेली आहे। आणि आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत। आणि मेन म्हणजे आम्हाला पूर्ण आरती मिळालेली आहे। संध्याकाळी 7ची जी आरती असते ती आरती आम्हाला मिळालेली आहे। आणि हा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते थोडा, खूप मस्त असं आहे आणि मस्त हवा सुटलेली आहे समुद्राची। बघा असा हा व्ह्यू आहे, असं मंदिराचा कळस दिसतंय असं बाहेरून। आणि 7:30 वाजायला आले तरी गर्दी भरपूर आहे आणि ते समुद्र बीच। चला आता आपण जाऊया बीचवर। आणि इथेही तुम्ही बघू शकता हे महाप्रसादाची गर्दी आहे, म्हणजे इथे आता 7:15 वाजता संध्याकाळी महाप्रसाद चालू होतो, ते 8:15 वाजेपर्यंत 1 तास असा असतो। आणि ही इतकी पूर्ण सारी गर्दी जी आहे ती पूर्ण महाप्रसाद घेण्यासाठीची आहे। आणि मागे जी बघू शकता ती आपण दर्शन करून आलेलो आहोत त्याची गर्दी आहे। आणि ही इथून जेवढे दर्शन करून येतात तेवढेच लाईनमध्ये उभे राहून पुन्हा महाप्रसादासाठी लाईनमध्ये राहतात। आता आपण बीचवर जाऊया। आता आम्ही बीचकडे चाललेलो आहोत, मी पर्व, तिथे आहेत संदीप आणि भारवी वगैरे ऑलरेडी बीचवर गेलेले आहेत। आता आपण जाऊया। आणि पावसाचे वातावरण झालेलं आहे, खूप मस्त असं वातावरण आहे इकडे आणि हवाही मस्त सुटलेली आहे। चला आता आपण बीचवर जेवढं काही दिसते कारण अंधार आहे त्यामुळे बघू, जेवढं काही शेअर करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेलच। हो, आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत, तरी पण किती गर्दी आहे बीचवर। आणि समुद्र खूपच मस्त असा आहे दिसत आहे। आणि पर्वला इथे गाडी वगैरे चालवायची आणि इथे खूप सारे तुम्हाला व्हरायटीज हे करायसाठी आहेत, जसे इथे बाईक रायडर आहेत, ते जीप सारखे आहेत ते आहेत। त्याचबरोबर तुम्हाला इथे कॅमल वगैरे दिसू शकतात, कॅमलही बसलेले आहेत। खूप सारा इथे आहे, लहान मुलांसाठी गाडी आहे, स्कूटर, त्याचप्रमाणे घोडागाडी आहे। आणि रात्रीचे 7:30 वाजले तरी हे सर्व चालू आहे, इथे बंद झालेलं नाहीये। त्यामुळे पर्यटकांसाठी खूपच हे चांगली असं सोय आहे, जेणेकरून जर आपण रात्री आपलं दर्शन घ्यायला पोहोचत असतील तर आपल्याला हे सर्व एन्जॉय करता येतं।
आणि मंदिर रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं. असं आहे, तुम्हाला दाखवते. बाकी तर काही जे शेअर करते ते मी सर्व शेअर करते. आणि ते परवा पुन्हा रडत आहे, परवाला त्या गाडीमध्ये बसायचं तर ते तुम्हाला दाखवते. बघा परवा आता गाडीत बसलेला आहे आणि परवा बीचवर गाडी चालवतोय बघा. परवा हाय कर ना, हाय करतोय. गाडीला लाइटिंग पण खूप मस्त केलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे आहे ही घोडा गाडी आहे, त्याच्यातही तुम्ही बसू शकता. फिरायची सोय आहे मस्त. थांब एक मिनिट दादा, मी इथे बसलेलो बीचवर. इथे शेवपुरी वगैरे काय चाट आहे ते थोडंसं खातो स्नॅक्स आणि थोड्या वेळ रिलॅक्स असं करतो. समोर समुद्र आहे, बाकीचे सर्व बसलेले आहे. ते पर्व जम्पिंग बॅग नाही, जम्पिंग जॅक. हो, आणि पर्वला आता जम्पिंग जॅक करायचं. अरे पर्व काय करायचं तुला? जम्पिंग जॅक करायचं. त्यामुळे थोडंसं चाट एन्जॉय करतो आणि नंतर बोलतो तुमच्याशी. करून बाहेर आलेलो आहोत. खूपच अंधार वगैरे झालेला आहे, रात्र झालेली आहे. आणि आता चप्पल घेतो. तिथे चप्पल स्टँडवर चप्पल काढलेली होती, चप्पल घेतो आणि थोडंसं मार्केटमध्ये वगैरे थोडंसं आहेत शॉप्स वगैरे, तिकडे जाऊन आपण शॉपिंग करतो. ते तुमच्यासोबत दाखवते. ऑलरेडी खूप सारी शॉपिंग केलेली आहे, तरी प्रत्येक ठिकाणचं काही ना काही आपल्याला घ्यायचंच असतं. त्यामुळे आता जाऊन जातो आणि शॉपिंग करतो थोडीशी आणि मग रूमवर जातो. चप्पल स्टँड आहे, त्याच्या बाजूला असं छोटंसं हे मार्केट आहे. तिथे सर्व लहान मुलांची खेळणी वगैरे, पुन्हा कोकणचा मेवा वगैरे सर्व मिळतो. हे बघा, असं लांबच्या लांब असं हे मार्केट आहे. जास्त करून खेळणीच आहे आणि त्यामुळे मुलं खूप हट्ट करतात. बघा सर्व लहान मुलं तुम्हाला दिसत असेल, त्यांच्या आईवडील त्याला शॉपच्या दुकानात घेऊन. कारण मुलांना कितीही खेळणी असली तरी ती कमीच पडतात. कुठे गेलं का ते नवीन नवीन पाहिजे असं सर्व. असं आहे एक मार्केट आहे छोटासा.